नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 12वीचा तुमचा ESP सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाचा पहिला टॉपिक अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये याच्या अगोदर आपले 2 लेक्चर्स झालेले आहेत. टॉपिकचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये संस्थात्मक वित्त म्हणजे काय, वित्ताची व्याख्या, त्याचं मीनिंग वगैरे सगळं समजून घेतलेलं आहे. आता या संस्थात्मक वित्ताची गरज का असते व्यवसाय संस्थेला, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. गरज म्हणजेच काय, संस्थात्मक वित्ताचे महत्व काय आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला हे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व समजून येईल. तर ह्या संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व 10 पॉइंट मध्ये विस्तारित केलेलं आहे, म्हणजे त्यांनी समजून सांगितलेलं. तर काय महत्व आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे की जर तुम्ही वित्त व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये जे काही निर्णय घेतले जातात, मग ते खरेदीचे असतील, विक्रीचे असतील, मशिनरी खरेदीचे असतील, इन्स्टॉलेशनचे असतील, तर हे सगळे निर्णय घेण्यामध्ये मदत होते व्यवस्थापनाला. हा त्याचा पहिला महत्वाचा पार्ट आहे. दुसरा आहे की जर तुम्हाला एखादा प्रकल्प उभारायचा असेल आणि तुमचं वित्त व्यवस्थापन जर चांगलं असेल तर त्या प्रकल्प उभारणीमध्ये आवश्यक असलेलं भांडवल तुम्हाला सहज उभारता येतं. हा एक दुसरा महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामधील. त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या व्यवसायाची माहिती घेणं, म्हणजेच त्या व्यवसायाविषयी संशोधन करणं, किंवा व्यवसाय जर मोठा करायचा असेल, विस्तारित करायचा असेल, तर त्याचा विकास करायचा असेल तर तो विकासासाठी देखील काही निधीची आवश्यकता असते, संशोधनासाठी देखील निधीची आवश्यकता असते. तर म्हणजे थोडक्यात काय, संशोधन आणि विकास कार्यासाठी काय आहे, वित्त व्यवस्थापन महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढं त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करेल. म्हणजे व्यवसायामध्ये ज्या डेली ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो आपण, डेली म्हणजे दैनंदिन व्यवहार जे आहेत ते व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी देखील वित्त व्यवस्थापन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधणे. व्यवसायामध्ये वेगवेगळी कार्य केली जातात. कोणती कार्य केली जातात? फॉर एक्झाम्पल खरेदीचं कार्य केलं जातं, विक्रीचं कार्य केलं जातं, कामगार काम करत असतात, त्यांना पैसे द्यावे लागतात, तुम्ही कर्ज घेता, उधारीवर माल विकता, रोखीने खरेदी करता. ही सगळी जी कार्य आहेत या कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी देखील तुम्हाला व्यावसायिक संस्थात्मक जे वित्त व्यवस्थापन करणं काय आहे, महत्वाचं आहे, किंवा ते संस्थात्मक वित्त महत्वाचं असणार आहे. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की विस्तार व विविधीकरणासाठी प्रोत्साहन देणे. विस्तार करणे म्हणजे काय, व्यवसायाची दुसरी शाखा, आपले एक शाखा असेल तर दुसरी शाखा उभारणे, किंवा विविधीकरणे, तुम्ही व्यवसायामध्ये एक वस्तू निर्माण करत असाल तर त्याच व्यवसायामध्ये 2 वस्तू उत्पादित करणे, ह्याला आपण विविधीकरण म्हणू. तर अशा विविधीकरणासाठी, विस्तारीकरणासाठी देखील संस्थात्मक वित्त महत्वाची भूमिका पार पाडत असतं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. तुम्हाला माहिती की व्यवसाय हा जोखमीने भरलेला आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये वेगवेगळ्या जोखीम असतात. तर त्या जोखीम हाताळण्यासाठी जर तुमच्याकडे पुरेसं वित्त म्हणजेच भांडवल, निधी जर उपलब्ध असेल तर ते हाताळणं सहज शक्य होतं. त्याच्यानंतर जुन्या मालमत्ता, काही मालमत्ता तुम्ही असेट असतात आपल्या, ह्या असेट वारंवार, उदाहरणार्थ मशिनरी आहे, वारंवार यूज केल्यामुळे ती काय होते, झिजते म्हणजे तिचं डेप्रिशिएशन होतं आणि हळूहळू ती निकामी होत जाते. मग ही जर बदलायची असेल तर तुमच्याकडे वित्त असलं पाहिजे, आणि वित्ताचं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर अशा काही मशिनरी असतात की ज्यांची किंमत लाखोमध्ये, कोटीमध्ये असते, तर ती बदलणं सहज शक्य होऊन जातं. पुढे त्यांनी असं सांगितले की लाभांश आणि व्याज देण्यासाठी देखील मदत करतं. आता हे लाभांश आणि व्याज कोणाला द्यायचं असतं, तर ज्यांच्याकडून तुम्ही निधी उभारला आहे. निधी कोणाकडून उभारतो आपण, जे आपले शेअर होल्डर म्हणजे भागधारक आहेत त्यांच्याकडून आपण भांडवल जमा करतो, बँकेकडून कर्ज घेतो, कर्ज रोखे विकतो आणि कर्ज घेतो.
बरोबर. तर ह्यांना आपल्याला काय द्यावं लागतं, त्यांनी दिलेले जे पैसे आहेत आपल्याला व्यवसाय करण्यासाठी त्याच्या मोबदल्यात त्यांना लाभांश म्हणजे त्याच्या बदल्यात त्यांना लाभांश आणि व्याज द्यावा लागतं. आणि हा लाभांश आणि व्याज देण्यासाठी जर तुमचं वित्तीय व्यवस्थापन व्यवस्थित आणि चांगलं असेल तर तुम्हाला ते सहज देणे शक्य होतं. हा एक महत्वाचा पार्ट असणार आहे वित्त व्यवस्थापनामध्ये. आणि सर्वात शेवटी की तुम्ही जे उत्पादन घेता त्या उत्पादनावर जे इन्कम तुम्हाला मिळतं त्याच्यावर काही कर द्यावे लागतात. बरोबर. हे कर भरण्यासाठी देखील वित्तीय व्यवस्थापन काय करत असतं, मदत करत असतं. तर हे एक 10 मुद्दे आहेत की ज्याच्या आधार आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व समजून घेणार आहोत. आता हे मी ओव्हरऑल तुम्हाला समजून सांगितलं. आता हे वन बाय वन एक एक करून आपण समजून घेऊया. तर चला सुरू करूया. त्यातला फर्स्ट पॉइंट सांगितलं होतं मी, निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणे. तर व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे निर्णय घेतले जातात. मग कोणते निर्णय असतात तर ते पहा. काय की व्यवसाय संस्थेमध्ये सगळे जे निर्णय आहेत बहुतेक सर्व निर्णय हे जे व्यवसाय संस्थेकडे निधी उपलब्ध आहे त्या निधीच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतात. म्हणजे तुमच्याकडे निधी जर चांगला असेल तर तुम्ही चांगले व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असणारे निर्णय घेऊ शकता. म्हणजे व्यवसायाच्या निधीवर व्यवसायातील निर्णय अवलंबून असतात. व्यवसायातील कोणतेही कार्य करायचं असेल तर निधी असल्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही. म्हणजे निधीशिवाय ते आपण पार पाडू शकत नाही. व्यवसायामधील प्रत्येक जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे आपण एखादा जर खरेदी करायचा निर्णय घेतला परचेसचा, तर तो परचेसचा निर्णय एकदमच आपण जास्त खरेदी केली गरज नसताना तर आपली विक्री तेवढ्या प्रमाणात नसेल तर आपण लॉस मध्ये जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, व्यवसायामध्ये जो काही निर्णय घेतला जाणार आहे तो इनडायरेक्टली डायरेक्टली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्यवसायाच्या नफ्यावर परिणाम करत असतो. मग तुम्ही कोणताही निर्णय घेत असताना असा पॉइंट ऑफ व्ह्यू समोर ठेवला पाहिजे, नजरेसमोर असं ठेवलं पाहिजे की हा निर्णय घेतल्यानंतर म्हणजे मी व्यवसायामध्ये मशिनरी खरेदी केली, कच्चा माल खरेदी केला, कामगारांची संख्या वाढवली, कामगार कमी केले, विक्री कमी केली, हे जे निर्णय आहेत व्यवसायातील हे निर्णय घेत असताना या निर्णय घेतल्यामुळं माझ्या नफ्यावर काय परिणाम होईल हे डोळ्यासमोर ठेवूनच असं निर्णय घेतले पाहिजे. आणि अशा वेगवेगळ्या पर्यायांमधून म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायची असेल, काय करायची वस्तूची जर खरेदी करायची परचेस करायचा असं समजूया. परचेसचे दोन प्रकार आहेत. म्हणजे एक तर तुम्ही काय करू शकता, कच्चा माल खरेदी करताना तुम्ही लोकल तुमच्या जवळच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जो उपलब्ध होतोय तो खरेदी करा, परदेशातून मागवा किंवा दुसऱ्या राज्यातून मागवा, दुसऱ्या जिल्ह्यातून मागवा. बरोबर. म्हणजे तुमच्या समोर 3-4 पर्याय आहेत की आहे त्या ठिकाणी आपली फॅक्टरी तिथनच खरेदी करूया जवळचाच. उदाहरणार्थ बेसन पीठची कंपनी तुमची, तर तुम्हाला त्यासाठी हरभरा आवश्यक आहे. तुम्ही ज्या लोकलमध्ये ज्या एरियामध्ये तुम्ही जी कंपनी आहे तुमची तिथनं जर हरभरा घेतला तर तुम्हाला कॉस्ट काय होईल, कमी होईल. पण हाच हरभरा जर तुम्ही दुसऱ्या राज्यातनं घेतला तर कॉस्ट काय होईल, जास्त येईल त्याची. दुसऱ्या देशातनं घेतला तर खूप जास्त येईल. बरोबर ना. म्हणजे असे उपलब्ध पर्याय आहेत तुमच्याकडे वेगवेगळे. म्हणजेच काय, निरनिराळे पर्याय उपलब्ध आहेत. या निरनिराळ्या पर्यायातून जो आपल्याला फायदेशीर आहे आणि जो पर्याय आपल्याला नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा आपण काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की निर्णय घेत असताना तुमच्याकडे वेगवेगळे काय आहेत पर्याय उपलब्ध आहेत. त्यातनं जो तुम्हाला रास्त वाटतो, परवडेल म्हणजेच त्याला आपण परवडेबल म्हणूया, तोच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. जो प्रकल्प त्यांनी पुढे असं सांगितले की जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखवते. म्हणजे जो निर्णय आपल्याला वाटतोय की आपल्याला फायदेशीर आहे तोच निर्णय व्यवसाय संस्था घेईल. म्हणून त्यांनी असं सांगितले की अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावते. म्हणजेच काय, वित्त प्रक्रिया जी आहे, वित्त व्यवस्था जी आहे, आपण त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतो. हे व्यवसाय संस्थेमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयांमध्ये एक महत्वाची भूमिका बजावत असतं. निर्णय प्रक्रियेमध्ये वित्त व्यवस्थापन मदत करत असतं. हे या पॉइंट मधनं आपल्याला समजून आलं. आता पुढे जाऊया. पुढच्या पॉइंट मध्ये काय सांगितले
ते समजून घेऊया. पहा, पुढचा जो पॉइंट आहे तो आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. आता प्रकल्प म्हणजेच काय? प्रोजेक्ट म्हणतो. आपला एक व्यवसाय, आपल्याला दुसरा एखादा प्रकल्प उभारायचा असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीनच असं समजूया, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे काय, की भांडवल, कॅपिटल. कोणताही व्यवसाय कॅपिटल म्हणजेच निधी, म्हणजेच पैसा, याच्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही, चालू शकत नाही. आणि हे भांडवल उभारणं खूप गरजेचं असतं. जर चांगला असेल तर आता हे भांडवल उभारण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले ते समजून घेऊया. पहा, की जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते, म्हणजे नवीन उपक्रम सुरू करायचा असं ठरवते. काय ठरवते एखादी व्यवसाय संस्था? की चला बाबा, व्यवसाय संस्थेने असं ठरवलं की आपलं आता सध्या एखादी व्यवसाय संस्था असं समजूया आपण, की टू व्हीलर बनवते, म्हणजेच मोटरसायकल बनवते. म्हणजे मोटरसायकल मध्ये अगोदर पासून ती काम करत आहे, पण तिने असं ठरवलं की चला आता आपण काय करूया, कार बनवण्याचा बिझनेस करूया. म्हणजे काय, त्यांचा उपक्रम काय आहे? नवीन आहे. म्हणजे नवीन उपक्रमात ती पाऊल टाकणार आहे. आणि असा नवीन उपक्रम ज्यावेळेस ती उभारायचा विचार करते, त्यावेळेस तिला सर्वात महत्वाची जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे भांडवल. भांडवल जर असेल तर तुम्हाला जे काही उत्पादनासाठी आवश्यक असणारे सोर्सेस म्हणतो, त्याला स्रोत असं म्हणतो, ते सगळे उपलब्ध होते. मग ही भांडवल उभारणी खूप आवश्यक असते. मग या भांडवल उभारणीसाठी ते वेगवेगळे पर्याय वापरू शकतात. मग कोणकोणते पर्याय? की पहिली गोष्ट म्हणजे काय करू शकतात, ते त्यांचे भाग विकू शकतात, भाग विक्री करू शकतात. आता हा भाग म्हणजे काय आहे ते पण मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. पण थोडक्यात समजून सांगतो, की बाबा नेमकं भाग म्हणजे काय? तर भाग म्हणजे काय, की उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायाचं कॅपिटल आहे, उदाहरणार्थ समजूया ₹10,000, बरोबर. आणि ₹10,000 जर तुम्हाला आवश्यक असतील तर तुमची कुवत नाही की हे ₹10,000 एकदम तुम्ही स्वतः बिझनेसमॅन स्वतः काय करू शकतो, उभारू शकतो. मग त्याच्यासाठी तो काय करतो, की हे ₹10,000 वेगवेगळ्या लोकांकडून त्याचे हिस्से करून मागून घेतो. म्हणजे ₹10,000 ₹10 याप्रमाणे या व्यक्तीकडून घेतले, बी या व्यक्तीकडून 10 समान हिस्से केले, त्याचे 10 घेतले, सी या व्यक्तीकडून ₹10 घेतले. म्हणजे असे जोपर्यंत 10,000 कंप्लीट होत नाही तोपर्यंत अशा 1,000 व्यक्तींकडून काय केले त्यांनी, ₹10 हे ₹10,000 काय केले, जमा केले. म्हणजेच काय, त्यांनी भांडवलाचे समप्रमाणात काय केले, भाग तयार केले. त्यालाच म्हटलं जातं समभाग. आणि हे भाग काय करतो, ते भांडवलाचे ए ला विकले, बी ला विकले, सी ला विकले, बरोबर आहे ना. म्हणून त्याला आपण जोडलं आणि नाव दिलं समभाग. आणि त्याला इंग्लिश मधून म्हटलं जातं, अकाउंट मध्ये हा बऱ्याचशा वेळा तुम्हाला शब्द अभ्यासायला भेटणार आहे, इक्विटी शेअर. इक्विटी शेअर, इक्विटी म्हणजे सम आणि शेअर म्हणजे भाग. तर इक्विटी शेअर कॅपिटल म्हटलं जातं. तर हे समभाग विकले जातात. हे समभाग विकून सुद्धा जर तुम्हाला भांडवल कमी असं वाटलं तर तुम्ही काय करता, कर्ज रोखे विकता. कर्ज रोखे म्हणजेच काय, हे भांडवल आहे. आता जे समभाग खरेदी करतात ना, ते व्यवसायाचे खरे मालक असतात, लक्षात घ्या. आणि कर्ज रोखे जे असतात ना, ते व्यवसायाचे सावकार असतात. तर हे कर्ज रोखे सुद्धा असंच आहे. तुम्हाला अजून ₹10,000 गरज आहे, मग तुम्ही आता भांडवलाच्या समभागाच्या स्वरूपात न घेता तुम्ही काय म्हणता, की आता आपण एक कर्जाऊ घेऊ. आणि हे कर्ज एकदम एका व्यक्तीकडून घेणं शक्य नसतं. मग या कर्जाचे सुद्धा काय केले जातात, ₹10 भाग पाडले जातात आणि ते एक विकले जातात. त्यालाच आपण कर्ज रोखे असं म्हणतो. बंधपत्रे हे सुद्धा सेम याच्यासारखंच असणार आहे. तर यांची काय केली जाते, विक्री केली जाते. आणि आपल्या व्यवसायाला आवश्यक असणार जे भांडवल आहे, हे भांडवल काय केलं जातं, जमा केलं जातं. किंवा बँकेकडून सुद्धा कर्ज घेऊन काय केलं जातं, भांडवल जमा केलं जातं. म्हणजेच काय, वित्तीय व्यवस्थापनामध्ये भांडवल उभारणीचे मार्ग वेगवेगळे आहेत. समभाग विक्री करा, कर्ज रोख्यांची विक्री करा, बँकेकडून कर्ज घ्या. तर हे कोणत्या मार्गाने किती आपण उपलब्ध करून घ्यायचं, म्हणजे समभाग विक्री करून किती उपलब्ध करून घ्यायचं, त्याच्यानंतर कर्ज रोख्यांची विक्री करून किती भांडवल जमा करायचं,
बँकेकडून किती कर्ज घ्यायचं, हे सगळं वित्तीय व्यवस्थापनातूनच आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे वित्तीय व्यवस्थापनातून आपण ठरवू शकतो. सगळं वित्तीय व्यवस्थापनात येतं. म्हणजे वित्तीय व्यवस्थापन तुम्हाला भांडवल उभारणीमध्ये देखील काय करतं, मदत करतं. चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे संशोधन व विकास कार्यात मदत करणे. संशोधन करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट शोधून काढणे, त्याला आपण काय म्हणणार, संशोधन करणे. तर याच्यामध्ये वित्तीय व्यवस्थापनाचे काय महत्व आहे ते समजून घेऊया. तर पहा, व्यावसायिक प्रकल्पासाठी आता जसं आता आपण पाहतो की कोरोना चालू आहे. कोरोनाची जी लस आहे तिचा शोध भारतामधील सिरम इन्स्टिट्यूटची जी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन असेल, मला नेमकं कोविशिल्डच असेल, कोविशिल्ड जी आहे ती कोणी शोध लावला, ही ह्या सिरम इन्स्टिट्यूटनी शोध लावला आणि ती लस सगळ्यांना काय केलेली आहे, वाटप करण्यात येते, मोफत देण्यात येते. पण हे करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला काहीतरी भांडवलाची गरज असते. म्हणजे संशोधन जरी करायचं असेल एखाद्या प्रकल्पाचं, म्हणजे व्यावसायिक प्रकल्पांसाठी जर तुम्हाला नवीन प्रकल्प जर स्थापन करायचा असेल, तर त्यासाठी कशाची गरज असते, शोधाची गरज असते. आणि मग हे शोध करण्यासाठी संशोधन करावं लागतं, त्याच्यासाठी विकास व तपशीलवार शोध कार्य हाती घ्यावं लागतं. म्हणजे एखादा प्रकल्प जर करायचा असेल, तुम्हाला उभारायचा म्हणजे आता कंपनी स्थापन करायची, तर त्या कंपनीसाठी किती भांडवल लागेल याची माहिती घ्यावी लागेल, म्हणजे संशोधन करावं लागेल. त्याच्यानंतर तिला किती यंत्रसामुग्री लागेल, कंपनीची जागा कुठं असली पाहिजे, कंपनीला बाजारपेठ कुठं, कंपनी कोणती वस्तू उत्पादित करेल, त्या वस्तूला बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी लागते. म्हणजे या सगळ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत, ह्या तांत्रिक बाजू आपल्याला सविस्तरपणे समजून घ्याव्या लागतात. आणि ह्या सगळ्या समजून घेण्यासाठी या सगळ्या संशोधन प्रक्रियेमध्ये, विकास प्रक्रियेमध्ये बराचसा कालावधी जातो. आणि या कालावधी जात असताना हे काही फुकट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सतत काय असते, निधीची आवश्यकता असते. मग हा निधी कसा उपलब्ध होऊ शकतो, तर हा तुमचं वित्तीय व्यवस्थापन जर चांगलं असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही हा निधी संशोधन आणि विकास कार्यासाठी बाजूला काढून ठेवू शकता आणि त्यामधनं उपलब्ध होऊ शकतो. पुढे त्यांनी जाऊन असं सांगितलेलं आहे की जुन्या उत्पादित वस्तूंची जर श्रेणी सुधारायची असेल, म्हणजे आपण त्याला दर्जा म्हणतो, आपल्या वस्तूचा दर्जा जर सुधारायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, वस्तूचा दर्जा सुधारण्यासाठी ती वस्तू चांगली कशी करता येईल, त्यासाठी काय करावं लागतं, संशोधन करावं लागतं. मग हे संशोधन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ग्राहक कशा पद्धतीचे आहेत, एकच मिनिट, ग्राहक कशा पद्धतीचे आहेत, ग्राहकांचं काय करावं लागेल आपल्याला, आकर्षित करण्यासाठी काय करावं लागेल ते शोधावं लागेल. त्याच्यानंतर बाजारपेठेचे सर्वेक्षण करावे लागेल, तिचं विश्लेषण करावे लागेल, त्यासाठी व्यक्ती नेमाव्या लागतील. आणि या सगळ्या कारणासाठी कशाची गरज भासणार आहे तुम्हाला, वित्ताची गरज भासणार आहे. म्हणजे वित्त जे आहे ते संशोधन आणि विकास कार्यात देखील महत्वाची भूमिका पार पाडतं. पुढे जाऊया. आता पुढे त्यांनी काय, पुढचा मुद्दा असा आहे की व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते म्हणजे काय, व्यवसायामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज होत असतात. मग ह्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज असतात, तर कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्याच्यानंतर कच्चा माल खरेदी करणे, विक्री करणे, मालाचं प्रमोशन म्हणजे जाहिरात करणे, मालाची वाहतूक करणे, ह्या वेगवेगळ्या गोष्टी व्यवसायामध्ये चालू असतात. म्हणजे निधीचा जर ओघ, म्हणजे तुमच्याकडे निधी जर सुरळीत असेल, तरच तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार काय करू शकता, वेळेवर देऊ शकता. त्याच्यानंतर कर्जाऊ रक्कम जर घेतलेली असेल, तर तुम्ही ती वेळेत फेड करू शकता, म्हणजे तुमचं व्यवस्थापन पैशाचं चांगलं असेल तर. कच्चा माल पाहिजे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, खरेदी करू शकता, किंवा उत्पादित वस्तूंची पाहिजे त्यावेळेस काय करू शकता, विक्री करू शकता, सेल्स प्रमोशन करू शकता, म्हणजे त्याला विक्री संवर्धन, म्हणजे आपण ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे म्हणतो, ती करू शकता. तसेच तुम्ही नवीन वस्तू उत्पादित करून बाजारात देखील आणू शकता. म्हणजे ही जी कार्य आहेत, ही कार्य व्यवसायातील सुरळीत चालण्यासाठी वित्त खूप महत्वाचे, म्हणजे भांडवल खूप, वित्तीय व्यवस्थापन खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतं. चला पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधला जातो. आता व्यवसायामध्ये वेगवेगळी कार्य असतात. मग कोणती कार्य असतात व्यवसायामध्ये, तर व्यवसायामध्ये काय असू शकतं,
तर ते त्यांनी सांगितलेलं आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेमध्ये सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते व समन्वय साधण्याची भूमिका पार पाडावी लागते. म्हणजे वित्त विभाग म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट जो आहे याच्याकडे जर पुरेशा प्रमाणात साठा असेल म्हणजे वित्त असेल तर ते काय करू शकतं, व्यवसायावर जरी कठीण परिस्थिती असेल म्हणजे कठीण काळ जर असेल तर त्या काळामध्ये सुद्धा व्यवसायाला जगू शकतं म्हणजे काय, तग धरू शकतं. म्हणजे जर असं कोणी म्हणू शकत नाही की व्यवसायाच्या वित्त विभागाकडे पुरेसे भांडवल नाही आणि जर पुरेसं भांडवल नसेल तर कच्चा माल खरेदी करता येणार नाही. तुम्हाला कच्चा माल खरेदी केला नाही तर तुम्ही वस्तू उत्पादित करू शकत नाही आणि उत्पादित केली नाही तर ती विक्री करू शकत नाही आणि व्यवसाय बंद पडू शकतो. किंवा दैनंदिन व्यवहार सुद्धा काय होऊ शकत नाही, सुरळीतपणेच पार पाडल्या जाऊ शकत नाही आणि आर्थिक गरजांची व्यवसायाच्या पूर्तता होऊ शकत नाही. म्हणूनच त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यांवर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. वित्त विभाग पुरेशी भांडवलाच्या सॉरी वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार सुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक पैसे म्हणजेच निधीचा पुरवठा जर केला नाही तर निधीचा पुरवठा केला नाही आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता जर केली नाही तर उत्पादन विभाग आपलं काम व्यवस्थितपणे करू शकत नाही. त्याला त्याचं काम चालवणं खूप कठीण जाईल. यामुळं उत्पादन क्षमतेला झळ पोहोचेल व पर्यायाने काय होईल, विक्री कमी होईल, कंपनीचं उत्पादन निकृष्ट दर्जाचं होईल आणि याचाच परिणाम गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर प्रतिकूल होईल. म्हणजेच विपरीत परिणाम होईल. म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे काय, प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावीपणे चालवण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन म्हणजे वित्त हे खूप महत्वाची भूमिका पार पाडतं. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये विविध कार्यांमध्ये वित्ताला खूप महत्वाचं अनन्यसाधारण महत्व आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा असा आहे की विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. आता विस्तार आणि विविधीकरण म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊ. विस्तार म्हणजे काय की तुमची व्यवसाय संस्था जर छोटी असेल तर तिला मोठी करणे म्हणजे दुसरी शाखा वगैरे काय करणे, सुरू करणे. आणि एकच मिनिट. विविधीकरण म्हणजे काय, एका वस्तूपेक्षा जास्त वस्तूंचं उत्पादन तुम्ही व्यवसायामध्ये करू शकता. तर तेच त्यांनी सांगितले. विस्तारीकरण व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामग्री म्हणजे एखादी नवीन व्यवसाय संस्था तुम्हाला सुरू करायची तर त्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री गरजेची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्था जर चांगली असेल म्हणजे व्यवस्थापन वित्ताचं जर चांगलं असेल तर ही यंत्रसामुग्री, आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करणं सोपं होतं जर पैसे तुमच्याकडे असतील म्हणजे भांडवल तुमच्याकडे असतील. म्हणूनच कंपनीच्या विस्तारीकरण आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त व्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर पुढे जाऊया. पुढचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. तर आता व्यवस्थापन करत असताना तुम्हाला माहिती की व्यवसाय हा काय आहे, अनेक जोखीमांनी भरलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतं, अचानक विक्रीत काय होऊ शकते म्हणजे तुमची विक्री म्हणजे सेल जो आहे तो घटू शकतो म्हणजे विक्रीच होणार नाही. म्हणजे काय आहे, व्यवसायातील जोखीम आहे. नैसर्गिक आपत्ती, पूर आला, भूकंप झाला, वादळ आलं बरोबर आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाचं जर नुकसान झालं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा त्याच्यामुळे तुमचा तोटा होऊ शकतो किंवा कामगार काय करू शकतात, संप करू शकतात, उत्पादन बंद होईल त्यामुळे देखील तोटा होईल. म्हणजे अशा अनेक जोखीमा कंपनीला म्हणजेच व्यवसायाला हाताळाव्या लागतात आणि ह्या जोखीमा जर हाताळायच्या असतील, अशा व्यावसायिक जोखीमा जर हाताळायच्या असतील तर तुमचं आर्थिक नियोजन म्हणजे आर्थिक व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. म्हणजे वित्तीय व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा समजून घेऊया. पुढचा मुद्दा आहे जुन्या मालमत्ता किंवा असेट म्हणू आपण त्याला इंग्रजीमधून, त्या बदलणे. तर जुन्या मालमत्ता काय होतात, वापरामुळं
खराब होतात, त्यांची झीज होते. तर जे यंत्रसंच किंवा यंत्रसामुग्री आहे तुमच्याकडं, ती जी आहे काळानुसार वापरून वापरून काळानुसार काय होणार आहे, जुनी झाली की ती कालबाह्य होते. आणि ही कालबाह्य यंत्रसामुग्री जर बदलायची म्हटली, एखादी मशिनरी आपल्याला चेंज करायची असं आपण समजूया, तर ही मशिनरी चेंज करण्यासाठी त्या मशिनरीची प्राइस 10 वर्षापूर्वी घेतलेली होती त्यावेळेस कमी होते, पण 10 वर्षांनंतर आता जर घ्यायची असेल तर ती प्राइस वाढलेली असेल. मग ही वाढलेल्या किमतीमध्ये ती मशिनरी जर खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे आवश्यक निधी असणं गरजेचं आहे. आणि हा निधी जर तुम्हाला आवश्यक उपलब्ध करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचं वित्तीय व्यवस्थापन असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाला जुन्या मालमत्ता बदलण्यात संदर्भात देखील खूप महत्व आहे. पुढचा पॉइंट आहे, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. आता हा लाभांश व्याज कोणाला दिलं जातं, की ज्यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे, कॅपिटल घेतलेलं आहे. आपण त्याला काय म्हणतो, भाग भांडवल, त्याला भांडवल म्हणू. किंवा ज्यांच्याकडून त्याला काय देणार आपण, लाभांश देणार. आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलेला आहे, म्हणजे कर्ज रोखे असतील. आता हा लाभांश कोणाला भेटतो, समभागावर. समभाग, मी आत्ताच तुम्हाला समभाग म्हणजे काय ते सांगितले. समभागावर लाभांश. आणि व्याज कशावर, तर व्याज कर्ज रोख्यांवर द्यावं लागतं, लक्षात राहू द्या. कर्ज रोखे किंवा बँकेचं कर्ज याच्यावर सुद्धा काय द्यावं लागतं आपल्याला, व्याज द्यावं लागतं. तर त्याच्या संदर्भात त्यांनी काय सांगितले पहा, की भागधारकांना लाभांश, एकच मिनिट, तर भागधारकांना काय देणे, लाभांश. तसेच कर्ज रोखे धारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक आहे. म्हणजेच काय, भागधारकांना आपण काय देणार, लाभांश देतो, ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आणि जे कर्ज रोखे धारक आहेत, आता म्हटलं तुम्हाला, त्यांना काय द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं. कर्ज रोखे धारक किंवा बँकांकडून आपण जर कर्ज घेतलं तर त्यांना व्याज द्यावं लागतं. आणि हे देण्यासाठी जर तुमचं वित्तीय व्यवस्थापन चांगले, म्हणजे तुमच्याकडे पैशाचं व्यवस्थापन चांगलं असेल तर ते तुम्ही सहज देऊ शकता. म्हणून वित्तीय व्यवस्थापन हे लाभांश आणि व्याज देण्यामध्ये देखील महत्वाची भूमिका पार पाडतं. पुढचा मुद्दा आहे, विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करतं. आता कर कशावर भरा, तुम्ही जे उत्पादन घेता, म्हणजे जे तुम्हाला इन्कम होतं त्याच्यावर तुम्हाला काय भरावा लागतो, आयकर भरावा लागतो. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. वस्तू उत्पादित करता त्याला वस्तू किंवा सेवा कर भरावा लागतो, म्हणजेच त्याला आपण जीएसटी असं म्हणू. तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करायचे काही शुल्क असेल, तुम्ही कंपनी नोंदणी करता त्याला काहीतरी शुल्क द्यावं लागतं, तर ते शुल्क असेल, विविध प्रकारचे कर असतील. तर हे कर भरण्यासाठी जर तुमचं वित्तीय म्हणजे पैशाचं नियोजन जर चांगलं असेल तर ते तुम्ही सहजरित्या काय करू शकता, भरू शकता. म्हणजे वित्त व्यवस्थापन हे या ठिकाणी देखील महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे वित्तीय व्यवस्थापनाचं महत्वाचे पॉइंट समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.